अल कुरेश बिरादरी कमिटीमध्ये हाजी फारुख सौदागर यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड। जिल्हास्तरीय बैठकीत शिष्यवृत्ती, सामूहिक विवाह व समाजहिताचे महत्त्वाचे ठराव मंजूर। अल कुरेश बिरादरी कमिटी परभणी जिल्हा यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत 5 डिसेंबर रोजी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून हाजी फारुख सौदागर यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली। त्यांच्या नेतृत्वाखालील समाजातील विविध उपक्रमांना गती मिळाल्याने सर्व सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला। यासोबतच समितीच्या इतर अनेक मुद्द्यांवरही सखोल चर्चा केली। या बैठकीत मुफ्ती मौलाना सईद कासमी यांनी विविध प्रस्ताव सभेसमोर सादर केले। समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला। वाढत्या मोबाईल व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्यासंबंधी मार्गदर्शन देण्यात आलं। समाजात अनावश्यक खर्चिक पद्धती वाढू नयेत म्हणून कमी खर्चात विवाह व वालिमा समारंभ आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले। समितीच्या सार्वजनिक मालमत्तेचा योग्य व पारदर्शक वापर कसा करावा यावरही चर्चा झाली। तसेच लवकरच सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याबाबत ठराव करण्यात आला। बैठकीस माजी जिल्हाध्यक्ष व सल्लागार हाजी सलीम कुरेशी, मौलाना मुफ्ती अनवर कुरेशी, मौलाना मुफ्ती कुरेशी, मनपा परभणीचे माजी सभापती मेहराज कुरेशी, नगरपालिका मंठा सभापती इलियास कुरेशी, सचिव मुमताज कुरेशी, हाजी आजम रमजान कुरेशी, वहाब सौदागर, इंजिनियर शेख अब्दुल माबूद कुरेशी, कलीम कुरेशी, अफरोज सौदागर, प्रसिद्ध गायक समी सौदागर, आयाज कुरेशी, समद कुरेशी, इद्रिस कुरेशी, हाजी जावेद कुरेशी, रसूल कुरेशी, माजिद कुरेशी, समद कुरेशी आदींसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। फेरनिवडीनंतर हाजी फारुख भाई सौदागर यांनी समाजाच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। समाजाने दिलेली ही जबाबदारी मोठे आणि महत्त्वाचे आवाहन आहे। समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्यास मी तत्पर आहे, असे त्यांनी आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य जावेद कुरेशी, हरबळकर KM, रब्बानी, मेहमूद सौदागर आदींनी विशेष परिश्रम घेतला।